व्हिडिओ नको काढू, फोटो काढ. थांब मला घेते सुद्धा मग व्हिडिओ काढ. स्लो मोशन. कसा स्लो मोशन कसा असतो? बुकामध्ये ना साईड कर माझ्या मोठं करत ना. तू पण भरायला मदत कर ना, मग हातात दे आम्ही पसरवतो. तू स्टार्ट कर ना पहिल्यापासून. एसी डायरेक्ट ये ना. इधर दे. यो आँख में लग जाएगा. ये साइड पीछे से आना, ये साइड मत आना. एक भरपूर आहे, जास्त असं टाक. पहिला आम्ही लोकांनी तिथून खणला आणि माती अशी गोळा केली, पत्र्याने त्याचा बेड बनवला आणि मग हे कंपोस्ट करून कंपोस्ट याला सोडून असं पसरून टाकायचं आणि मग पाणी भरायचं याच्यामध्ये. मग ते चांगलं मुरू यायचं. आज जरा सेकंड टाइम पाणी टाकलं, काल पण टाकलेलं. आता संध्याकाळी याच्यामध्ये रोपटे लावणार. आता का नाही लावणार, आता ऊन आहे ना म्हणून ऊन तसं करणार. ते 2-3 दिवस आमचं चालू आहे आणि ते मला दुसऱ्या कॉलेजने बनवलंय आणि ते त्यांना बनवायला 7 दिवस लावले त्यांनी. एकच बेड आणि आपले 2 झाले आणि बहुतेक 3 पण आपण करून टाकू. हा, हे पत्रे, हे बांबू, हॅमर, सगळं जे मटेरियल, कंपोस्ट सगळं ना हे मनीष सर आहे. हेच आम्हाला इथं गाईड करतात. हे प्रॉपर शेतकरी आहेत. त्यांचं राहणं इकडचंच आहे. तुम्ही इथेच राहता का? म्हणजे हे नेटिव्हच आहे. हो, आमचं जेवण बिवण सगळं काही हेच बघतो. मॅडमचा हसबंड सांगायचं ना, तर बोलतो सरांचा नवरा. इकडे बघा. हे सगळे सेकंड इयर व्हॉलेंटियर्स आहेत. माझ्या क्लास मधले. आणि तिकडे सगळे फर्स्ट इयर आहे. आणि तिकडे पण आहेत. हे जे बाकीचे बसले ना, हे सगळे जण स्किटचा प्लॅन करतात. लोकांना असं मुक्तीवर करतात आणि आमचा ग्रुप मिक्स आहे. कशासाठी पाहिजे? या मी तुम्हाला सांगतो. क्वेश्चन याच्यासाठी पाहिजे होती की आता आम्ही बसा तुम्ही मला कॉपी घेऊन हँडओव्हर करते. तर मग ते तू पालसरांना विचार ते आपल्याला कुठे वापरायचं किंवा काय करायचं ते मी बोलून घेईन त्यांच्याबरोबर. आणखीन आम्ही एकच यूज करतो. एक मध्ये फीचर्स घेतो. पालसर तो पण यूज नाही करत. ते आमच्या सेकंड इयर वाल्यांबरोबर बसतात. पहिला आम्ही फर्स्ट इयरला जेवायला सांगतो की तुम्ही जेवून घ्या. त्यानंतर मग आम्ही जेवायला बसतो. पहिल्या दिवशी जरा घोळ झाला की आम्ही पहिले बसलो आणि अर्धे फर्स्ट इयर वाले बसले. त्यांचा राऊंड जास्त आहे ना. मग त्याला अर्धी मुलं असं प्लेट्समध्ये भरून बाहेर बसतात. पण मी काय बोललो, तुम्ही असं बाहेर बसणार, काय पडलं सांगलं वापस ते कोण साफ करणार. त्यापेक्षा आम्ही लोक सांगतो तुम्ही लोक एकदाच परवाडा जेवून घ्या आणि मग करा. तेव्हा रामफळचं झाड आहे तिथं. तिथे टाकी बिकी इलेक्ट्रिक सिस्टम सगळं करून ठेवलं.
आणि हे जे आश्रम आहे ना मॅम, हा जेवढा पण एरिया आहे ना हा डोनेट केलेला आहे. 11 एकर आहे, 11 एकर 11 गुंठ काहीतरी आहे. तो डोनेट केला आणि त्याच्यावरती या लोकांनी हा आश्रम बनवला आहे. अच्छा, पण हे डोनेट करण्यामध्ये म्हणजे काय पर्पज काय होतं त्यांचा पर्पज म्हणजे आमचं जेव्हा फर्स्ट सेशन झालं तेव्हा ते सांगायचं की आदिवासी समाजामध्ये जे लोक आहेत त्यांच्या आश्रयासाठी ही जागा डोनेट केली आहे. अच्छा. आणि खूप जुनी प्रॉपर्टी आहे ही. तुम्ही लहानपर्यंत बघणार ना सगळी हीच जागा आहे. तर आपण जसं मेरेला गेलेलो बघ, तिथे हे होतं, ते 2 भावंडांच्या नावाने तो पॅलेस टाईप होतं, ते डोनेट केलेलं होतं. त्यांचं ऍक्सिडेंट वगैरे काहीतरी झालं होतं. बरोबर. आणि तसं इथे काय म्हणजे ते बाहेर लिहिले ते शहीद कोणतरी शहीद ते हुतात्म्यांना ज्या लागली आणखी ते शहीद झाले. तो त्या स्टोरीवरती बेस करून हे आश्रम सेमिनार हॉलमध्ये त्यांचा फोटो सुद्धा आहे. बघितलं. हे पण आपल्या ह्याच्यातच येतं. हा, हे सगळं आपल्या इथं आहे. विहीर पुढे आहे आणि मोटर पण आहे. मग तिथून पाणी आपल्याला येतंय का? हा, तिथून पाणी आपल्याला येतं. बट पाण्याची इथं खूप किल्लत असते उन्हाळ्यामध्ये. आता मेचा महिना सुरू होईल ना, इथं पाणी बऱ्याचपैकी कमी असतं, तर शेती करायला प्रॉब्लेम होतो या लोकांना. अच्छा. आणि आमचा काल सेशन झालेला परशुराम अगुले काहीतरी त्यांची सरनेम होती. ते एवढे त्यांचं शिक्षण 9वी झालं, बट एवढं त्यांना अफाट नॉलेज आहे शेतीबद्दल. आणि मराठीमध्ये तर खूप एवढी चांगली मराठीमध्ये त्यांनी जीवाणू सुष्माणू सगळं आम्हाला एक्सप्लेन केलं. त्याबरोबर 9वीच्या माणसाला एवढं सगळं नॉलेज आहे शेतीबद्दल. पाणी स्टोरेजसाठी. पावसाळ्यामध्ये ना पाणी येतं. स्टोरेज नाही, स्टोरेजसाठी नाही, ते तसंच आहे पाणी. हा, तसं येते. आणखी हे जे फेन्सेस आहेत ना, त्या फेन्सेसच्या पलीकडे पावसाळ्यामध्ये अख्खा पाणी भरलेलं असतं. हा डोंगराचा स्लोप आहे ना, पाणी वाहत असतं. तर कधी कोणतं गाय वगैरे जाऊ नये म्हणून त्यांनी ते करून ठेवलंय. अच्छा. फेन्सेस लावून ठेवलेत. आणि इथं बोला ना ते वाघ दिसते, गेल्या वर्षी झालेले. अच्छा. तर मी विचार मग आता काय ते बोले आता असतील पण येणार नाही. फेन्सेस विन्सेस आम्ही लावून ठेवले, त्यामुळे काही इश्यू नाही. आणि या लोकांची हे अट आहे. आम्ही लोकांनी विचारलं, आम्ही काल त्यांच्या शेती गेलो. त्यांची टेक्निक एवढी छान आहे. मोस्ट ऑफ द काय असतं ते बिन्नी करतात मुळा काढण्यासाठी. तो त्यांनी विचारलं म्हणजे त्यांनी सगळं एक्सप्लेन केलं. आम्ही जेव्हा त्यांनी शेतात गेलो ना, त्यांनी आम्हाला दाखवलं की बिन्नी काही नाही करायचं, नेचरमध्येच गेलं. देन मग त्याच्यामध्ये वापस पीक टाकायचं, आणखी वापस पीक येणार सेम करायचं. मुळा काढायचंच नाही. त्याने काय होतं, मातीचं जे मॉइश्चराईज पण आहे ना, माती एकदम सॉफ्ट राहते. मग जेव्हा आम्ही त्यांच्या गेलो त्यांनी असं एक रोपटं उपाडलं, लिटरली चाय पत्ती सारखी माती होती, मऊ मऊ एकदम. आणि सुगंध तर अति सुंदर. त्यांनी खूप काय लावलं त्यांच्या शेतामध्ये, आपलं गोबी, मका, वेगवेगळ्या प्रकारचे. नाही, साप नाही, कासव. कासव असेल, बेडूक असेल, साप नसेल, घोणस असेल तर कधी. हे याच्यामध्ये मोटरचं बटन आहे. कुठला मासा आहे हा? कुठले मासे आहेत तुम्ही? पित्त असतं. इथं नसतील. म्हणजे 11 गुंठे नसेल, 11 एकर असतील. हा, ते 11 एकर. ते मला गुंठे एकरमध्ये कन्फ्युजन होतं. कोणी काढला बाहेर? मनीष सरांनी. नाही महिला बघ हातला बघ ना कसा शेप घेतलाय त्याने. मला पण काय व्हिडिओ काढले पूर्ण. सर याच्यावरती हात घेऊन आलेले. डोंट वरी, काय नाही. लावलं नाही ढक्कन, नाही उघडणार. अरे भाई मेन वेग थांब त्याला. अरे याला दाखवायला लागेल आपल्याला. कुठं व्हिडिओ मध्ये कॅम्प मध्ये गेलो, झाडाखाली बसले. विवेकने पकडलं म्हणून. आता बघ गोल फिरतो आणि जेव्हा
हे स्वामींचं अन्नक्षेत्र, श्री स्वामी समर्थ, आणि हा आहे आश्रम. वर्षी आम्ही अन्नदान करणार करतो मुलांना आणि वृद्धांना. 5 वर्ष जी तारीख किंवा तिथी तुम्ही जी सांगाल ती त्यानुसार त्या दिवशी दरवर्षी एकदा तुमची तारीख असेल, संकल्प सोडून होणार, ते संकल्प सोडणार तुमच्या नावाचा, त्याशी अन्नदान होणार. ही कधी वास्तू बांधलेली आहे तुम्हाला काका? पण ही 2014 पासून सुरुवात झाली बांधायला. अच्छा, मग याच्या म्हणजे ह्याच्याबद्दल जरा थोडं सविस्तर सांगा, जेणेकरून ही कुठे आहे? आमचं हे जे नाही मेन अंबरनाथला याचं आहे. अच्छा, हां, तर तिथे राहतेकर म्हणून आहेत. अच्छा, हां, ते काय नाव आहे तिथं ते वरती? ते याचे मेन फाउंडर आहेत. अच्छा, त्यांना स्वामींची सिद्धी पण प्राप्त आहे. व्हेरी गुड. ते स्वामींचं. पत्रिका वगैरे बघतात. अच्छा, तर काय याला जवळजवळ 40-45 वर्ष झाली ते सेवा करताय. तर लोकांना कोणाला अनुभव काय आले, काय झाले, कोणाच्या पत्रिका पाहून त्यांचे प्रॉब्लेम सोडवले, तर लोकांनी देवापुढे काहीतरी ठेवलं. बरोबर. तर त्याचा विनियोग काय करायचा, तो पैसा साठच गेला. तर मग काहींच्या मनात म्हणाले, ते म्हणत होते आपण कुठला तरी अक्कलकोटला वगैरे देऊन टाकू. पण काहींच्या मनात आलं की नाही आपण असं काहीतरी चालू करू की सामाजिक कार्य चालू करू. मग त्यातून ही कल्पना एक पुढे आली. मग त्यातून ही जागा घेतली गेली. बरोबर. त्याच्यानंतर मग सर्वात पहिले आम्ही मेडिकल कॅम्प केला. तर ह्या भागात 2009 साली 250 ते 300 मुलं कुपोषित होती. मग आमच्यातल्याच लोकांनी ठरवलं की आपण पैसा काढून हे करून अन्नदान चालू करूया. मग ते अन्नदान चालू केलं. हळूहळू वाढत गेलं. मग एक एक कल्पना पुढे आल्या. मग त्यातून एका मुलाचा खर्च कोणी घ्यायला लागलं. बरोबर. बरोबर. मग वर्षाचा खर्च घ्यायला लागला. मग त्यानंतर शाश्वत अन्नदान योजना चालू झाली. म्हणजे अशा एक योजना पण चालू झाल्या. आणि मग त्यातून जो पैसा आला त्यातून हे चालू झालं. मग कोणी हळूहळू ज्यांना शक्य आहे ते रूमसाठी डोनेट द्यायला लागले. मग ते रूम बांधणं चालू झालं एक एक. नाही तर शक्य नव्हतं. ह्या पहिल्या सर्वात ज्या 2 रूम आहेत खालच्या आणि वरच्या, त्या हिंदुस्थान पेट्रोलियमने हो तिथे बघितलं ते. बरोबर. त्यांनी बांधून दिल्या. म्हणजे फार स्तुत्य उपक्रम आहे. खूप छान आहे आणि बरं वाटलं काका. कसं माहिती आहे काय, आपण पण
शेवटी आता आम्ही पण म्हातारे होणार, असं नाही की कोण चिरतारुण्य येणारच आहे. बरोबर ना, प्रत्येकाला. तर समाजाबद्दल आपल्याला पण जागृती आणि सहानुभूती पाहिजे, पाहिजे, बरोबर आहे. नाहीतर काय मजाच नाही ना. हरकत नाही. आणि भेटून खूप छान वाटलं आणि बघून खूप चांगलं वाटलं. खूप छान चांगलं मेंटेन केले तुम्ही. ते जे काका जे आहेत त्यांचं पहिल्यापासून ध्येय स्वच्छता, आणि ह्या लोकांना असं वाटलं नाही पाहिजे की आपण कुठेतरी पडलो आहे. आपल्याला काय मिळत नाही, असं नाही वाटलं पाहिजे. बरं बरं बरं. त्यांना जे आहे ते व्यवस्थित दिलं पाहिजे. त्यांचं तर म्हणणं होतं की सगळ्यांना शक्यतो फ्रीज ठेवायचं, पण शेवटी काय हे चालवायचं म्हणजे नाही चालवते, पैसा पण पाहिजे. आणि सगळं शक्य होत नाही. त्यासाठी आम्ही काही प्रयोग पण केले, म्हणजे इथे शेती वगैरे पण केली होती. कॅप्सिकम लावलं होतं, त्याच्यानंतर पपईची शेती झाली, जवळजवळ 30 टन आम्ही सिमला काढली होती. पण मार्केटला गेलो भावच नाही हो. नाही शेतीला आजकाल खरंच भाव नाही. पण आमचं भाडं पण सुटायचं नाही, त्यामुळे आणि वाशीशिवाय पर्याय नव्हता आपल्याला. नाही, आणि ट्रान्सपोर्टेशन कुठून आणायचं, त्याचं सर्व ए टू झेड सर्व गोष्टी लागतात. काय करण्यात अर्थ नाही. मग असं लक्षात आलं, मग आता आहे तेच आता चाललंय हळू. लोकांचं पण सहकार्य मिळतं, डोनेशन येतात. आता मला इकडचा पूर्ण पत्ता सांगा. हां, स्वामीधाम, हा बोला. आनंदवाडी, मोगरज, ग्रामपंचायत मोगरज, तालुका कर्जत, जिल्हा रायगड. पूर्ण या संस्थेचं नाव काय? स्वामीधाम. स्वामीधाम. श्री अक्कलकोट स्वामी सेवा मंडळ. अच्छा. ही जी संस्था आहे म्हणजे त्याच्या अंडर ही आहे श्री अक्कलकोट स्वामी सेवा मंडळ म्हणून संस्था आहे, अंबरनाथ अच्छा रजिस्टर्ड. त्याच्या अंडर हे स्वामीधाम. बरोबर. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी. गाना आए ना आए गाना चाहिए. फोटो नाही इकडे जाणार. हा सर, ओके, बरोबर येते ना सर.
ज्यादा ठंडी का भी नहीं, ठंडी में ज्यादा ठंडी में यूट्यूब पे दिखेगा तो सही हम लोग। क्या हो गया? वो तो नहीं लाया आपको, क्या हुआ? बोला सांप भी निकल गया, भाग रहा हूँ। मी आली